ठीक आहे. हॅलो. तर पहा, आतापर्यंत आपण कूट प्रश्नातील विविध प्रश्न इथे सोडवत आलेलो आहोत आणि हे प्रश्न सोडवत असताना आपण रांगेतील स्थान पाहिलं, त्यानंतर आपण दिशेकडे आलेलो आहोत. दिशा पाहत असताना यामध्ये काय ट्रिक्स वापरायचे, हो दिनदर्शिका एक घटक पाहिला आणि प्रत्येक घटकामध्ये बेसिक पासून दिनदर्शी म्हणजे बेसिक पासून आपण याच्याकडे पण गेलो, काय म्हणतात, ट्रिक्सकडे पण गेलो आणि ट्रिक्स पाहत पाहत आता आपण पुढे पुढे चाललेलो आहोत. जर असं काय झालं की एखादा घटक नाही समजला तर काय करत जावा, मला डायरेक्ट विचारत जावा, काही अडचण नाहीये. ठीक आहे. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त पाठवा. हे पहा, प्रश्न पाठवल्याने काय होणार आहे की मला समजणार आहे की नक्की प्रॉब्लेम काय आहे किंवा काय नाही, नाही का. त्यामुळे तुम्ही जेवढे प्रश्न पाठवाल तेवढं मला व्यवस्थित घेण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही जर नाही पाठवले प्रश्न तर मग मला अडचण, म्हणजे मला काय घ्यायचं हे कळणार नाही. समजते का पहा. त्यामुळे तुमचे प्रश्न येणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या वर्गातल्या शिक्षकांशी बोलणं गरजेचं आहे. कारण मी फक्त ऑनलाईन आहे, बरोबर का. आणि ऑनलाईन असल्यामुळे आपल्यामध्ये काय होतं की बोलण्यासाठी एक मर्यादा पडते. जेवढ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या वर्गातल्या शिक्षकांशी बोलू शकता किंवा मित्रांशी वर्गातल्या बोलू शकता, तेवढ्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही. त्यासाठी काय करत जावा की आपले जे काही प्रश्न, अडणारे प्रश्न असतील किंवा काय असतील, ते आपल्या वर्ग शिक्षकांना विचारा, विषय शिक्षकांना विचारा. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी बोलणारा असतो त्यावेळी त्याला काय केलं जाते की शिक्षकांकडून पण मदत चांगली मिळते. आणि देव पण कोणाची मदत करतो हे तुम्ही ऐकलं असेल, तर देव फक्त प्रयत्न करणाऱ्यांनाच मदत करतो. ठीक आहे. देरेहारी खाटल्यावरही त्यांना मदत करत नाही. ओके, अलग लक्षात. तर आता आपण पुढे जाऊयात. आता जे कालपर्यंत पाहिलेलं आहे एकदा छोटासा रिकॅप त्याचा घेतो आणि त्याचा एकदा रिकॅप झाला की मग आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. मला माहिती मी रिपिटेशन खूप जास्त करतो, पण काय करायचं, सवय असते एखाद्याला आणि स्कॉलरशिप असल्यामुळे मुद्दामून ते रिपिटेशन मी जास्त घेतो, एवढंच. तर पहा, सूर्योदयाची दिशा पूर्व असते, सूर्यास्ताची दिशा पश्चिम असते. त्याचबरोबर आपण विविध प्रमुख दिशा, म्हणजे ज्या आपल्या प्रमुख दिशा आणि उपदिशा आहेत त्यांची माहिती घेतली होती. प्रमुख दिशामध्ये पूर्व दिशेला सूर्य उगवतो. आपल्या बाबतीत म्हणतोय हा, आपल्या स्वतःच्या बाबतीत जेव्हा आपण पेपरला बसू त्यावेळी आपल्या समोरची दिशा ही उत्तर मानायची असते, मागची दिशा दक्षिण मानायची असते. हे पहिल्यापासून मी सांगत आहे. कोणत्याही दोन प्रमुख दिशा घेतल्या तर त्यांच्यामध्ये 90 अंशाचाच कोन असतो, हे लक्षात ठेवायचं. मग एक माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण घालिंग लोटांगण वंदेन चरण असं म्हणतो त्यावेळी एक गिरकी घेतो, तर एक गिरकी घेत असताना लक्षात घ्या प्रश्न काय आहे, ज्यावेळी मी एक गिरकी पूर्ण करेन त्यावेळी आपण किती अंशाचा कोन पूर्ण केलेला असेल, मग सांगा बरं. आपण काय करतो, घालिंग लोटांगण वंदेन चरण म्हणतो ना त्यावेळी, हा बोला. 90 अंशाचा कोन पूर्ण करतो. कसं करेन बरं 90 अंशाचा कोणाने, काहीच होणार नाही 90 अंशाचा. हा, 180 नाही होणार 180चा पण. बरोबर आहे. कोणी सांगितलं 360? 360 360चा कोन आपण पूर्ण करतो. कारण पहा, ज्यावेळी आपण पूर्ण एक गिरकी पूर्ण करतो, आपलं जर चेहरा समोर असेल तर पुन्हा काय होणार आहे रे, चेहरा आहे त्याच दिशेला येतो ना. आणि मग हे होत असताना इथं एक 90 अंशाचा कोन होणार आहे, सरळ पाठीमागे बघितलं तर 180 अंशाचा कोन होणार आहे. पुन्हा आपण इकडे बघितलं तर इथे 90 अंश आणि पुन्हा 90 अंश करून काय होतो, आपण आहे तिकडे आपला चेहऱ्याचं तोंड काय होतं रे परत येतं, हो की नाही. अशा पद्धतीने आपण एक गिरकी पूर्ण करतो, म्हणजे 360 अंशाचा कोन पूर्ण करतो आणि आहे त्याच दिशेकडे आपले तोंड होतं. समोरासमोरील दिशा आपण अभ्यासल्या. त्यानंतर ज्या प्रमुख दिशा होत्या त्या प्रमुख दिशामध्ये उत्तर या दिशेवरनं, लक्षात घ्या कोणती दिशा, तर उत्तर या दिशेवरनं आपण विविध प्रकारे लेफ्ट राईट म्हणजेच डावी बाजू उजवी बाजू ही सर्व दिशांची पाहिली होती, अभ्यासली होती. आणि उदाहरणं सोडवताना यांचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो, हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे.
पण रिपिटेशनचं आपण इथं घेतो आहे मुद्दामून, म्हणजे फक्त उत्तरचं लक्षात ठेवलं तर तुम्ही बाकीच्या सर्व दिशांचं लिहू शकता. ओके नाही, लेफ्ट राईट या पद्धतीने. इकडे पूर्व दिशा येणार आहे. पुढे जाऊयात. त्याचबरोबर आपण या घटकामध्ये उपदिशांमध्ये सुद्धा पाहिलं की ज्या 2 उपदिशा असतात, फक्त उपदिशा, तर 2 उपदिशांमध्ये 2 प्रमुख दिशांमध्ये 90 अंशाचा कोन असेल, पण एक प्रमुख दिशा आणि एक उपदिशा असेल तर त्यांच्या शेजारच्या बरं का, पण तर त्यांच्यामध्ये काय 45 अंशाचा कोन असतो. ठीक आहे. इकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यूट्यूबच्या पण पाठवलं 360 अंशाचा कोन, चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊयात. पहा, थोडंसं रिकॅप घेतो म्हणून वेगाने घेत आहे, बाकी काही नाही आहे. आणि मग आपण काय केलं होतं की वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न इथे घेत होतो. आणि हे प्रश्न घेत असताना मी तुम्हाला पुन्हा एकदा हेच सांगेन की एखादा घटक ज्यावेळी आपण घेत असतो तर त्या घटकामध्ये तुम्हाला काय अडचण आहे हे मला इथे बसून कळणार नाही, तर त्यासाठी तुम्ही तुमचे प्रश्न पाठवणं तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. चला तर मग आता सुरुवात करूयात आपल्या तासिकेला. आजच्या या तासिकेमध्ये आपण काही प्रश्न घेतलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे बरेचसे प्रश्न हे विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत, नवनीतमधून पाठवलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे नवनीतचं जर पुस्तक तुमच्याकडे असेल, अरे सॉरी, माझ्याकडून ॲनोटेशन चालू झालं होतं. जर तुमचे काही अडलेले प्रश्न असतील तर तुम्ही काय करत जावं की शक्यतो मला त्यावेळी पाठवत जावा. त्याचबरोबर नवनीतचं तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते नवनीतचं पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता, जेणेकरून म्हणजे आता प्रश्न पाहिला, काही प्रश्न त्यातले आहेत, काही प्रश्न हे दुसऱ्या एका प्रश्नपत्रिकेतले आहेत, असं आपण आज घेतलेलं आहे. आणि नवनीतमध्ये तुम्हाला याही अगोदर सांगितलं की नवनीत आपण वापरायचं, पण कधी वापरायचं होतं तर दिवाळीच्या नंतर. पण आता आपण वापरू शकतो कारण की आपल्याला सरावासाठी घटक झालेले आहेत बरेचसे, त्यामुळे ते वापरा. आणि काठिण्य पातळीचे प्रश्न सोडवण्यासाठी नवनीत एक चांगली आपल्याला मदत करू शकतं. सुरुवातीपासूनच नवनीत घेतलं तर मुलं काय होतील, पळूनच जातील, अशी अवस्था आहे. ठीक आहे. तर आता आपण आजच्या या प्रश्नापासून सुरुवात करू. काल जिथे प्रश्न आपले आले होते तिथून आपण पुढे जाऊ. पहा, अ पासून ब मार्गाने क या ठिकाणापर्यंत जाण्याचा मार्ग आकृतीत दाखवला आहे. दिलेल्या आकृतीचे नीट निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. आता इथे जी आपल्याला आकृती दिलेली आहे, ठीक आहे, या आकृतीत काय केलं आहे की अ पासून क पर्यंत जाताना एक मध्ये ब नावाचं ठिकाण लागतं. म्हणजे जसं पाहता एखादा मुंबईचा असेल माणूस, तो पुण्याला जात असेल तर मध्ये वेगवेगळी गावं लागतात ना, हो की नाही. तसंच हे काय आहे की हे सुद्धा एक मधलं ठिकाण आहे. पहा, यावरून आपल्याला प्रश्न काय दिलाय, अ पासून क पर्यंत जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागते. तर डावीकडे वळायचा हा प्रश्न आहे. अ पासून क पर्यंत आपण पर्याय सुद्धा बघायचे नाहीत, हे पण सांगतो. अजिबात पर्याय पाहिजे नाहीत, कारण आपला परफेक्टचा अभ्यास एवढा करायचा ना की पर्याय बघायची गरज पडली नाही पाहिजे. हां, जे प्रश्न आपल्याला पर्यायावरून सोडवणं सोपं जाईल तिथे मात्र पर्याय आपण बघायचे. तर आता इथे पहा, अ पासून क पर्यंत जाताना डावीकडे किती वेळा वळला. तर यासाठी काय करायचं, सुरुवातीला लक्षात घ्यायचं की अ पासून चाललाय, मग अ पासून तो जिथे बाहेर पडलाय ना घराच्या, तिथे काय करायचं, या पद्धतीने बाहेर निघालेला बाण काढून घ्यायचा. आणि हा बाहेर निघालेला बाण जर मी बघितला तर तो आता नीट लक्ष द्या आणि तुम्हीच सांगा की तो बाण कोणती दिशा आपल्याला दाखवतो. बघा, बाणाची दिशा आपल्याला कोणती दिशा तो बाण दाखवतो. पहा बरं, यूट्यूबच्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्या. उत्तर. बरोबर आहे. कोणती दिशा दाखवतो तो, तर तो आपल्याला उत्तर दिशा दाखवतो. आणि हे आपण कशावरनं ठरवलं, तर इथे पहा, आपण काय केलं, नीट चित्र पहा. तेवढ्यासाठी हे प्रश्न काल तुम्हाला पाठवून दिलेले आहेत ना. काय झाला आहे, तो मुलगा जो कोणी असेल तो जेव्हा घरातून निघलेला आहे तर तो अ मधून बाहेर पडतोय आणि ते फार लहान अशी रेषा दाखवली आहे. आणि ही ज्यावेळी रेषा दाखवली आहे त्यावेळी आपल्याला इथं कळतं की ही उत्तर दिशा आहे. आणि मग ज्यावेळी आपण हा बाण काढू ना, लगेचच याच्या शेजारी 2 बॉडीगार्ड काढून घ्यायचे. एक असेल लेफ्ट साईडला आणि एक असेल तो राईट साईडला. ठीक आहे. आणि आपल्याला काय सांगितलं होतं की तो किती वेळा डावीकडे वळला हे काढायचंय.
तर आता मी हे बाण काढला, लेफ्ट राईट करून घेतलं. तर आता आपलं काम काय राहिलं पहा. तर जी काही डावी बाजू असेल आपली, लक्षात घ्या, जी काही आपली डावी बाजू आहे ती डावी बाजू आपण वाढवत न्यायची आहे पुढं. थोडंसं हे काय करतो, आकृती थोडीशी मोठी करतो म्हणजे तुम्हाला मदत होईल पाहायला व्यवस्थित. आणि एक लक्षात घ्या, माझे शब्द बऱ्याचदा मागं पुढं होतात, मला माहिती आहे. सॉरी. पहा आता अ पासून तो निघालेला आहे. इकडे आपण लेफ्ट घेतलं, इकडे राईट केलं. तो लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला वळलाय का नाही, तर काय करायचे, आपली जी लेफ्टची बाजू आहे का नाही तिथनं गाडी आपली सुसाट सोडायची. ठीक आहे. इथून तो निघाला तर इथं जेव्हा तो भिंतीला धडकणार आहे की नाही तेव्हाच लक्षात घ्यायचं की तो डाव्या बाजूला म्हणजे वळणार आहे, तोवर नाही. आता इथं तो उजव्या बाजूला वळलाय म्हणून तो धडकत नाहीये. इथे पहा, जर तो सरळच गेला तर काय होणार आहे रे, इथे भिंतीला धडकणार आहे. ओके नाही, इथून काय झाला, तो सरळच गेला तर भिंतीला धडकणार आहे. याचाच अर्थ इथं तो पहिल्यांदा डाव्या बाजूला धडकणार. लक्षात येते का बघा, तो काय होणार, इथं पहिल्यांदा डाव्या बाजूला धडकणार. पुन्हा धडकल्यामुळे तो गपचूप आपला शहाण्यासारखा निघाला तिथून आणि पुन्हा सरळ चालला. पण आपल्याला तो डाव्या बाजूला वळलाय का कसं कळणार, ते भिंतीला धडकत असेल तर मग लगेच तिथं आपण काय करायचं, गोल करायचा 2 लिहिला. पुन्हा आपण हे वाढवत नेलं. ठीक आहे. वाढवत नेल्यानंतर काय होणार आहे, तो समोरच्या भिंतीवर 100% आदळणार आहे. म्हणून इथं आपण काय करायचा, गोल करायचा. इथं तिसरा आकडा येईल. याचा अर्थ तो पुन्हा लेफ्ट साईडला काय होणार आहे, वळणार आहे. पुन्हा सरळ गेला तर पुन्हा तो इथे आदळेल म्हणून इथं चौथा आकडा येईल. ठीक आहे. पुन्हा इथून तो गेला तर इथे आदळणार नाही. पण हा, या इथे ब पशी मात्र येऊन तो काय होणार आहे रे, आदळू शकतो. म्हणून इथं 5वी वेळ झाली की तो लेफ्ट साईडला वळेल. पुन्हा ही आपली साईड आपली अशी वाढत वाढवत 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 आपण न्यायची आहे. आणि इथे क च्या इथे आला की एकदा शेवटचा आपला तो कपाळ मोक्ष करून घेईल, म्हणजे तिथे धडकून घेईल तो. हो की नाही. मग धडकवायच नाही आपल्याला, फक्त लेफ्ट साईडला वळवायचं आहे, हे लक्षात ठेवायचंय. आणि हे करताना आपण काय केलं, तर इथे पहा, इथे आपण लेफ्ट लिहिलं होतं घरातून बाहेर पडतानाच, आणि तीच रेषा आपण पुढे 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 वाढवत नेलेली आहे. आणि बरोबर उत्तर तुम्ही दिलेलं आहे. क्षीरसागर असेल किंवा स्पृहा सरगडे असेल, या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, बरोबर उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. 1 मिनिट, लिंक पाठवायची राहिली. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो की जास्त ट्रेस न घेता असे प्रश्न सहजपणे सोडू शकतो. फक्त मला काय कळलं पाहिजे की ते बाण आणि त्या बाणांचे जे 2 पहारेकरी आहेत ना, डावी व उजवी बाजूचे, लेफ्ट राईट, ते आपण व्यवस्थितच करून घ्यायचं. जर का ते तुमचं चुकलं तर मग तुमचा प्रश्न समजायचं की चुकलाच. ठीक आहे. आणि हे बाण आपण काय केले होते, तर सुरुवातीलाच तुम्हाला दिलेले होते की ते कसे ओळखायचे. आणि कसे ओळखायचे ते एकदा पुन्हा दाखवतो काढून. पुढे जाऊयात. पहा कसे ओळखायचे. या अशी आपली रेषा आहे. ठीक आहे. आणि फक्त बाणाची डोकं पाहिजे. असा बाण आला, पूर्व दिशा वर असेल, उत्तर दिशा खाली असेल, दक्षिण दिशा, हो की नाही, हे पश्चिम, आणि यांचंच परत आपण लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट घेतलं होतं. आणि तुम्ही त्या पद्धतीने वाढवत नेलं की तुम्हाला काय होणार आहे, त्याचं मिळणार आहे. आता हे झालेला भाग आहे म्हणून मी जास्त तुम्हाला डीपमध्ये ते सांगत नाही, हे इथं लक्षात घ्या. आता पहा पुढचं. अ पासून ब मार्गाने तोच प्रश्न आहे आणि विचारला आहे की संपूर्ण मार्गात, मेन प्रश्न काय येतो इथे पहा, तुम्हाला पाहायला मिळेल इथे, संपूर्ण मार्गात किती वेळा तोंड सूर्याकडे होईल. अजिबात पर्याय बघायचे नाहीत, आपण फक्त आकृती बघायची. माझी आकृती काय मला सांगते. ठीक आहे. आपण काय करतो, गणित दिलं का नाही, काय काय मुलं पहा काय करतात मग, तर पाठीमागचं गणित बघत बसतात. काय आवश्यकता आहे, काही आवश्यकता नाही आहे ना. आपल्याला गणित आहे ना ते डायरेक्ट सोडवायची आपल्याला सवय लागली पाहिजे. आता हे उदाहरण सोडवायचंय, काही करायचं नाही. लक्षात घ्या, पूर्व दिशेचा बाण कसा असतो हे आठवायचं. कारण सूर्य उगवण्याची दिशा कुठं असते, पूर्वला असते, हो की नाही. आणि आपले बाण जे आपण काढतो ते हे पहा असे काढतो. ए ऊपर का, ए नीचे का, ए डावी साईड का, ए उजवी साईड का. वरचा असतो उत्तर, खालचा असतो दक्षिण, उजवीकडचा असतो पूर्व आणि डावीकडचा असतो पश्चिम.
मग जो पूर्व दिशाचा बाण आहे तो कसा आहे, त्याचं टोक लक्षात घ्या कसं आहे. आणि ते आपल्याला तर इतकं त्यांनी भारी दिलंय का नाही, डायरेक्ट दिशादर्शक बाण पण इथं दिलाय. मग इकडचा जो बाण असेल तो काय असणार आहे, पूर्व दाखवणार आहे. म्हणून जिथे जिथे असा बाण येईल, लक्षात घ्या कसा, या पद्धतीने बाण येईल ना, तिथं तिथं तो पूर्व दिशेकडे तोंड करतो, हे आपण लक्षात घ्यायचं. हा बाण म्हणजे माझ्या चेहऱ्याचं, माझा जो चेहरा आहे ना त्याची दिशा दाखवणारा हा बाण आहे. लक्षात येत आहे का? तर आता मग काय करायचं, सगळीकडे बाण काढून घेऊयात. इथं परत वळला, इकडे बाण काढला, इकडे गेला बाण काढला, परत नवीन रस्ता, पुन्हा इकडे चाललाय तो, पुन्हा इकडे चाललाय तो. अ पासून क पर्यंत आपण काढतो आहोत. ठीक आहे, हे बाण काढून घेतले. हे काढल्यानंतर आता काय आहे, तर प्रश्न असा होता की अ पासून क पर्यंत जाताना त्याचं तोंड किती वेळा सूर्योदय म्हणजे सूर्य उगवण्याच्या दिशेकडे होईल. तर एक लक्षात घ्या, सूर्य उगवण्याची दिशा म्हणले की असा बाण पाहिजे, या पद्धतीने. ठीक आहे, हा बाण. मग असे बाण कुठं आहेत पहा, इथे असेल पहिला, परत आपण पुढे गेलो तर इथे पहा ब च्या अगोदर आहे इथे दुसरा, इथे आहे तो तिसरा. म्हणजे याचं उत्तर येणार आहे 3 वेळा त्याचं तोंड हे पूर्व दिशेकडे होईल. आणि यासाठी आपण पर्याय सुद्धा बघायची आवश्यकता अजिबात नाही. ठीक आहे, समजलं का सर्वांना? समजलं असेल तर आपण पुढे जाऊयात. आणि यापुढे लक्षात ठेवा की पर्याय बघायची आवश्यकता नाही. लक्षात आलं का? लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊयात. समजतंय का काय केलंय ते? ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हो म्हणून पाठवलेलं आहे. हा बोला, समजतंय का हे काय सांगितलंय ते? युट्यूबचे सर समजतं. ओके, थँक्यू. हो सर. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा प्रश्नामध्ये ते उत्तर असेलच, त्यामुळे आता पुढे जात नाहीये. तोच प्रश्न आहे आणि त्या आकृतीवरच आधारित आपल्याला एक वेगळा प्रश्न इथं आलेला आहे. पहा, हे पहा प्रश्न काय आहे, मेन प्रश्न इथं स्टार केलेला आहे, तुम्हाला पाठवला होता. अ पासून क पर्यंत जाताना संपूर्ण मार्गात किती वेळा दक्षिणेकडे तोंड होईल? अ पासून क पर्यंत जायचंय, ब पर्यंत नाही. आणि पर्याय आहेत 2, 5, 7, 6. पण आपण काय करूयात की ते पर्याय बघायची आवश्यकता नाहीये. पुन्हा काय करायचं ते थोडंसं समजावून देतो, ज्याला समजलं नसेल त्याने. आपल्याला जी आकृती दिली असेल ना ती फिरवायची पण नाही बरं का. नाहीतर मी बघतो काय काय जण असे गर आकृती फिरवतात जणू काही गाडीचं स्टेअरिंगच आहे. आपल्याला थोडीच काही गाडीची ड्रायव्हिंग करायची का पेपरला बसून, नाही का? तर एक लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे की लॉजिकने हे उदाहरणं सोडवायची. आपण काय करणार, सरळ सरळ बाण काढायचे. आणि बाण काढत असताना आता एका विद्यार्थ्याने मला मेसेज केला इथं की सर मला समजलं नाहीये. तर मी हे कसं सांगतोय ते अगोदर सांगतो आणि नंतर मग आपण तिथे बाण काढूयात त्या आकृतीमध्ये. हे पहा काय करत असतो आपण, तुम्हाला सांगतो. या आपल्या दिशा आहेत की नाही, प्रमुख दिशा, परत उपदिशा. या उपदिशा प्रमुख दिशा दाखवण्यासाठी आपण या पद्धतीने लिहून घेतो. वरची दिशा असते उत्तर, खालची असते दक्षिण, इकडे असते पूर्व आणि इकडे असते पश्चिम. आणि तिथे आपण बाण काढत असताना आपण काय करतोय, तर इथे पहा पूर्वचा बाण कसा आहे, पूर्वचा बाण या पद्धतीने आहे. हा पूर्वचा बाण इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे, या पद्धतीने फक्त त्याच्यामधून रेषा जाईल. पश्चिमचा बाण कसा आहे, तर या पद्धतीने आहे, पण त्याच्यामधून काय गेलेली असेल, रेषा गेलेली असेल. उत्तरचा बाण या पद्धतीने आहे, मधून रेषा जाईल. दक्षिणचा बाण या पद्धतीने आहे, त्याच्यामधून रेषा जाईल. आणि त्यावरनं आपण काय करतोय की हे प्रश्न इथे सोडवत आहोत. ठीक आहे, तर मग आता आपल्या प्रश्नांना आपण इथे सुरुवात करूयात आपल्या या प्रश्नाला सोडवायला. बघा काय प्रश्न आहे, अ पासून क पर्यंत जाताना किती वेळा तोंड दक्षिणेकडे होईल? कोण मदत करेल का? एखादा विद्यार्थी मला यासाठी मदत करेल का? हा, ज्याला बोर झाला असेल त्याला आपण काही म्हणू शकत नाही, बरोबर का एजी? मी कोणालाही फोर्स करत नाहीये तेवढ्यासाठी. एकच मिनिट.
हा सर पाठवला आहे. पाठवला आहे. पाठवला. हा पाठवला आहे तुम्हाला. हॅलो. हा सर पाठवला आहे. नाही. हां हां. हा झालेत ना. मी तुम्हाला एक ऑनलाईन तास झाले फोन करू. ठीक आहे. आणि हे पा काय होतं माहिती आहे का, मला माहिती आहे की मी पुन्हा पुन्हा बऱ्याचशा गोष्टी रिपीट करतो, पण रिपिटेशनचं पण एक कारण आहे की काही विद्यार्थी तुम्ही ऑनलाईन आहात, मी वर्गात नाही आहे. तर या पद्धतीने आपण काय करणार आहोत, तिथे बाण काढून घेणार आहोत. आणि बाण काढून घेतल्यानंतर ते जे बाण आहेत ना, ते आपल्याला लक्षात घ्यायचे की दक्षिणेकडचा बाण कसा असेल. ठीक आहे. आता दक्षिणेचा बाण जर आपण इथं बघितला तर तो कसा होता, तर या पद्धतीने खाली जाणारा बाण होता. म्हणून आपण काय करणार आहोत, तर दक्षिणेचा बाण दाखवत असताना जिथे जिथं तो खाली जाणारा बाण आहे तेवढाच मोजायचा. मग आता इथे पहा, इथे खाली जाणारा पहिला बाण आहे म्हणजे दक्षिणेकडे तोंड झालं. पुन्हा इथे दुसऱ्यांदा दक्षिणेकडे जाणारा बाण आहे. इथे तिसऱ्यांदा दक्षिणेकडे जाणारा बाण आहे. इथे चौथ्यांदा दक्षिणेकडे जाणारा बाण आहे आणि इथे पाचव्यांदा दक्षिणे, म्हणजे त्याचं तोंड काय झालं रे, 5 वेळा. किती वेळा? 5 वेळा त्याचं तोंड दक्षिणेकडे झालेलं आहे हे लक्षात येतं. आणि हे तुम्हाला मी पुन्हा एकदा रिपीट करून देतो कालचीच गोष्ट, की आजकाल काय झालं आहे की जमाना रील्सचा आलेला आहे. आणि रील्सच्या जमान्यामध्ये झालंय काय, की आपण फक्त ते 8 सेकंदाचं बघतो ना, आपल्याला वाटतं मला येऊ लागलं सगळं. जर एवढंच सगळं सोपं असतं तर मग सगळे आज कलेक्टरच झाले असते, हो की नाही? सगळेच आज कलेक्टर झाले असते. त्यामुळं हे मी रिपीट करत असतो, कारण की मग आपला जो मानवी मेंदू आहे त्याला एक विस्मरणाची सवय असते. म्हणून मला काही गोष्टी या पुन्हा पुन्हा रिपीट करणं गरजेचं आहे, भाग पडते ते. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? आज सगळेजण काय झाले असते, हा की काय आवश्यकता नाही, आमचं हे आहे, आम्हाला येतंय, या पद्धतीने सगळेजण म्हणले असते. आणि पेपरला गेल्यावर सर्व प्रश्नांची उत्तर एकदा वाचूनच सगळं आलं असतं, असं झालं असतं ना. पहा आता पुढचा प्रश्न. दक्षिणेला तोंड करून उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या कोणत्या बाजूला सूर्य उगवलेला असेल? आणि प्रश्न दिलाय डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, समोर, पाठीमागील बाजूला, असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, प्रश्न दिलाय ना, काय सांगितलंय, दक्षिणेला तोंड करून उभा आहे. बघायचीच गरज नाही आपल्याला, पर्याय बघायची आवश्यकता नाही. हे पहा, आपण असं केलं की वर असेल उत्तर, इथं असेल खाली दक्षिण, इकडे असेल पूर्व, इकडे असेल पश्चिम. आणि इथं काय करायचं आता शेवटी, काय करावं लागेल बघा बरं, कारण तुम्ही बोललं पाहिजे ना आता, हो की नाही? सांगा एखाद्याने काय करावं लागेल आता, तुम्ही बोला. मी तुमची माईक ऑन करायचा प्रयत्न केला इथून. काय करायचं? हे पहा, ज्यावेळी माईक ऑन केला जातो त्यावेळी आपल्या घरातला आवाज येतो, आपण वेगाने बोललं पाहिजे पटकन. काय केलं पाहिजे सांगा. आता मला दक्षिणेकडचं त्याच्या कोणत्या हाताला सूर्य उगवेल हे सांगायचं आहे. माईक ऑन करा आणि पटकन सांगा, आणि लक्ष असू द्या तुमचं इकडे. सर त्याचं खाली तोंड आहे म्हणजे त्याच्या सर डाव्या हाताला पण डाव्या सूर्य हाताला हे उगवेल. कसं ठरवणार आपण या आकृतीवरनं? आता मी इथं समोर आकृती काढली आहे का नाही, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, तर यात काय बदल करावा लागेल? हा, काय बदल करावा लागेल त्यात? त्यात काय बदल करावा लागेल आपल्याला? तर इथं लक्षात घ्या आपल्याला, लिहावे लागेल. बरोबर आहे, बरोबर आहे. तुझं नाव काय रे बाळा?
युसुफ. युसुफ बरोबर सांगितलं. युसुफने बरोबर सांगितलं. तर इथं काय करावं लागेल, आपल्याला लेफ्ट राईट लिहिलं पाहिजे ना. मग आपण तासाला बसलो आहोत ते ह्याच्यासाठीच बसलोय का फक्त, किंवा आई वडिलांनी सांगितले म्हणून, तर त्याच्यासाठी नकोय. तर इथं लेफ्ट राईट लिहावं लागेल. ज्यावेळी आपण लेफ्ट राईट लिहून घेऊ त्यावेळी काय होतं पहा. तर इथं सांगितलं आहे की एक व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करू नये, म्हणजे या बाजूला खालच्या बाजूला दक्षिणेकडे तोंड करू नये. आणि सांगितले की सूर्य उगवलेला असेल तर त्याचा तो कोणत्या हाताला उगवला असेल. तर इथे पहा सूर्य उगवतो तो पूर्व दिशेला उगवतो, हो की नाही. सूर्य कुठं उगवतो, तर पूर्व दिशेला सूर्य उगवत असतो. आणि तो कुठल्या हाताला येणार आहे त्या व्यक्तीच्या, तर इथे पहा लेफ्ट येत आहे, म्हणजेच तो डाव्या हाताला सूर्य त्याच्या उगवलेला असेल. या पद्धतीने आपण प्रत्येक बाबीत जर हे उदाहरण म्हणजे कसं सोडवायचं हे समजून घेतलं ना, तर आपल्याला त्याचं उत्तर व्यवस्थित मिळेल आणि समजून जाईल की काय करायचंय. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या समजून घेत जावा, नाहीतर काय होईल की आपण त्या बऱ्याचशा गोष्टींचं विस्मरण होऊन जाईल. ठीक आहे, मला येतंय अशा जर तुम्ही भ्रमात राहिलात तर काय अडचण नाही. मग तुम्ही उद्या घरी पण म्हणाल कशाला मला सांगताय सारखं सारखं तेच ते, माझं पाठांतर झालंय. आणि जी मुलं अशी म्हणतात ना ती स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. परीक्षा झाल्यावर पण त्यांच्या ते लक्षात येत नाही. आणि मग जाओ चलता आहे या सिस्टीममध्ये ते अडकून राहतात. पुढं पाहता सुजल घराबाहेर उभा होता. तो सरळ 80 मीटर चालत गेला. नंतर तो उजवीकडे काटकोनातून वळला व 50 मीटर चालत गेला. असं इथं आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आणि शेवटी विचारले घरापासून तो किती मीटर अंतरावर आहे. प्रश्न व्यवस्थित पहा. ज्यावेळी असे प्रश्न आपल्याला दिले जातात त्यावेळी काय करायचं की कच्च्या कामाच्या ठिकाणी खालच्या बाजूला त्या प्रश्नपत्रिकेत एक डॉट घ्यायचा. ठीक आहे. आणि हा डॉट काय असेल तर तो सुरुवातील जिथं उभा होता का नाही तो डॉट तो असणार आहे. तिथे काय सांगितलंय बघा, सुजल घराबाहेर उभा होता. तो सरळ 80 मीटर चालत गेला. नंतर तो उजवीकडे काटकोनात वळला. पण इथं अडचण अशी आहे की तो कुठल्या दिशेला चालत गेला असं काही इथं दिलेलं नाही. बरं 80 मीटर चालत गेला, नंतर काय झालं उजवीकडे काटकोनात वळला. तर इथं ती अडचण आहे की तो कोणत्या दिशेला गेला हे इथं समजत नाही. तरी पण आपण काढण्याचा प्रयत्न करू. नंतर तो उजवीकडे काटकोनात, आता समजा असा गेलाय ना, तर उजवी दिशा कुठे येणार आहे, इकडे असेल लेफ्ट राईट, इथे राईट, म्हणजे या बाजूला येईल तो. इथे तो 50 मीटर चालत गेला. पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला, म्हणजे पुन्हा काय झाला तो उजवीकडेच काटकोनात वळला, म्हणजे या बाजूला इकडे येणार ना राईट साईड. किती गेला तर 50 मीटर अंतर. आणखी एकदा उजवीकडे वळून 50 मीटर चालत गेल्यावर शाळेत पोहोचला, म्हणजे पुन्हा इथून तो 50 मीटर अंतरावर. अरे म्हणजे काय केलं हे, नुसतेच राऊंड मारले काय अशी अशी. त्यामुळे आपल्याला काही त्यांनी दिशा दिलेली नाही. ठीक आहे, हे पहा 80 मीटर असा गेला, पुन्हा तो खाली आला 50 मीटर उजवीकडे, पुन्हा इकडे गेला 50 मीटर उजवीकडे, पुन्हा वर गेला इथे 50 मीटर. म्हणजे इथे काय केलंय, तो त्याची शाळा इथं मध्येच होती, पण तो अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सांगितला गेला की ते आपल्याला कन्फ्युजन केलेलं आहे. तर इथं लक्षात घ्या, इथे एक चौरसच तयार होतोय 50-50-50 मीटरचा, हो की नाही. आणि आपली जी टोटल बाजू होती ती होती 80 मीटरची. मग इकडे जर 50 मीटर असेल तर ही उरलेली बाजू असणार आहे 30 मीटरची. म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. तर याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3, 30 मीटर. 230 मीटर उत्तर येणार नाही. कारण काय झालंय पहा, त्याने एक पूर्ण राऊंडच मारलेला आहे, म्हणजे तो शाळेपासूनच गेला असेल सुरुवातीला, पण सांगताना आपल्याला असं दिलं की 80 मीटर गेला, पुन्हा उजवीकडे वळला, पुन्हा उजवीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून तो शाळेत आला. म्हणजे तो खूपच हुशार बाळ दिसतोय. शाळेत न जाता त्याने काय केलेलं आहे, बाकीचा ग्राउंडचं पण निरीक्षण करून आला की ग्राउंड व्यवस्थित आहे का, पावसामुळे काही वाहून गेलेलं नाही ना. आलं लक्षात. पुढे जाऊ. आता पुढच्या प्रश्नात पहा, प्रियंका स्वतःच्या घरापासून पूर्वेला 60 मीटर अंतर चालत गेली. आता हा प्रश्न आपण सोडत असताना पुन्हा जेव्हा आपल्याला मेन परीक्षेला आपण असू तर कच्च्या कामामध्ये एक डॉट काढून घ्यायचा
आणि पूर्वेला सांगितलंय तर एक लक्षात घ्या, उजव्या हाताला नेहमी पूर्व दिशा धरायची आपण. ठीक आहे, उजव्या हाताला आपण काय करायचं, नेहमी पूर्व दिशा घ्यायची आहे. ती इथं 60 मीटर अंतरावर गेली. ती काय झाली, इथे 60 मीटर अंतरावर गेली. पुन्हा 60 मीटर अंतरावर गेल्यानंतर काय झालं पहा, तर उजवीकडे वळून 80 मीटर चालली. आता इथं एक काळजी काय घ्यायची की ती मूळ ठिकाणापासून पूर्वेला चालत गेली होती या पद्धतीने. मग पूर्वेकडे जात असताना तिचा उजवा हात कुठे असणार आहे, तर तो नक्कीच काय असेल रे, या खालच्या बाजूला तिचा उजवा हात असेल. म्हणून ती काय होणार आहे, मग उजवा हात तिचा खालच्या बाजूला असल्यामुळे 80 मीटर अंतर ती इकडे चालत गेली, इकडे बाजूला, खालच्या बाजूला. तर या बाणांच्या दिशावरनं आपण लक्षातच ठेवायचं लेफ्ट राईट. ठीक आहे, आणि जर लक्षात येत नसेल तर एका बाजूला ते काढून ठेवायचं, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. ठीक आहे, पुढं काय दिलंय पहा. आता पुढं आपल्याला सांगितलंय, अरे यार सॉरी, ते जे हे आहे काय म्हणतात अॅनोटेशन, ते बंद करायचं राहिलंय. विद्यार्थ्यांनी जरा मोबाईलवरनं हात फिरू नका, नाहीतर मग स्क्रीनवर काहीच दिसणार नाही. पहा आता, मग ते 80 मीटर खालच्या बाजूला गेल्यानंतर पुढं काय झालं, आता खालच्या बाजूला चेहरा असेल ना, चेहऱ्याची दिशा लक्षात ठेवायची बरं का. चेहऱ्याची दिशा आता तिची खाली आहे, म्हणजे दक्षिणेकडे आहे, म्हणून आपण काय केलं, इथे या पद्धतीने बाण काढला. पुढे काय दिलंय पहा, आणखी एकदा उजवीकडे वळली. मग आणखी एकदा उजवीकडे वळली, ज्यावेळी तिचा चेहरा खाली होता तर उजवी दिशा कुठे येणार आहे, तर या बाजूला, म्हणून आपण उजवीकडे वळवलं तिला. आणि किती मीटर अंतरावर गेली, तर ती पुन्हा दुसरीकडे वळून 60 मीटर अंतरावर गेलेली आहे. म्हणजे बरोबर या जिथून सुरुवात केली होती बरोबर त्याच्याच खाली ती आली इथे. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय पहा, जर घर ते पोस्ट ऑफिस या थेट मार्गाने ती गेली असती, म्हणजे इथं तिचं घर होतं, सुरुवातीला इथं काय होतं, घर होतं, आणि इथं आली ती पोस्ट ऑफिसमध्ये. इथं आहे काय, पोस्ट ऑफिस. तर प्रश्न असा विचारला की घरापासून ती जर थेट पोस्ट ऑफिसकडे गेली असती, इकडे तिकडे न वळता, तर तिचे किती मीटर अंतर कमी झाले असते. आता किती मीटर अंतर कमी झाले असते हे इथं आपण समजून घेऊ. तर पहा आता, तसं ओरिजिनल अंतर किती आहे, 80 मीटरच आहे, बरोबर. ओरिजिनल अंतर किती आहे, 80 मीटरच आहे. पण कसं थेट अंतर, म्हणजे घरापासून पोस्ट ऑफिसला जर आपण गेलो असतो तर आपल्याला किती अंतर लागलं असतं, फक्त 80 मीटर. पण ही सुद्धा खूप हुशार आहे, तिला फिरायला आवडत असेल, म्हणून तिने काय केलं, 80 मीटर तर चालत गेली आहे, पण 80 मीटर चालत असताना विनाकारण ती काय झाली, ही ते जे आपल्याला वरचे 60 मीटर आणि खालचे 60 मीटर दिसतात का, ते विनाकारणचं अंतर आपल्याला दिसतंय. याचाच अर्थ मग विनाकारण अंतर कोणतं आहे, हे वरचे 60 मीटर आणि हे खालचे 60 मीटर, ज्याची गरजच नव्हती एवढं चालायचं, तर ते 120 मीटरचं अंतर ती काय झाली, चालत गेली. त्यामुळे पर्याय इथं काय येतो, पर्याय क्रमांक 2. काय येतो उत्तर इथं, पर्याय क्रमांक 2, की 120 मीटर अंतर ती काय झाली आहे, तिला चालायची गरज नव्हती, ते जादाचं अंतर आहे. आणि जर का ती डायरेक्ट घरातून बाहेर पडली असती, पोस्ट ऑफिसमध्ये गेली असती, तर तिला फक्त 80 किलोमीटर चालावं लागलं असतं. पण तिने तसं न करता काय केलं, हे 120 मीटरचं अंतर जास्त निवडलं. आणि अशा पद्धतीनेच आपण काय करूयात, इथे थांबूयात. इथे सुद्धा एक शीर्षासनाचाच प्रश्न आहे. हे प्रश्न आपण उद्याच्या तासाला म्हणजे